हॅलो, नमस्कार. द एम-पी-एस-सी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एम-पी-एस-सी डेली पी-वाय-क्यूज ॲनालिसिस एकंदरीतच आपण ही लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही जी-एस संदर्भाने प्रश्न विचारलेले आहेत, सो आपण या ठिकाणी डेली बेसिसवर पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने रोज 10 पी-वाय-क्यूज विषय या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 82 अर्थात 82व्या दिवशी राज्यशास्त्र या विषयांतर्गत प्रश्नांची जी काही 15वी सिरीज किंवा जी काही 15वी पी-वाय-क्यूची जी सिरीज आहे राज्यशास्त्र या विषयांतर्गत, त्या ठिकाणी आपण सविस्तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो या लेक्चर नंतर जवळपास आपण 150 प्रश्न आयोगाने आतापर्यंत राज्यशास्त्र या विषयांतर्गत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, आयदर मग ते राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, पूर्व परीक्षा असो, कंबाईन पूर्व परीक्षा असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा. ओके, सो त्या प्रश्नांना या ठिकाणी सविस्तर ॲनालाइज आपण करत आलेलो आहे. ओके, सो सुरू करूया. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच मूलभूत हक्कासंदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे तर प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश ते डॅश मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले आहे. यसो मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सो प्रतिष्ठा आणि संधी हे जे काही तरतूद आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमामध्ये दिलेलं आहे, जे की समानतेच्या संकल्पनेविषयी बोलल्या जातो. ओके, आता या ठिकाणी जो कीवर्ड आहे तो आहे समानतेच्या संकल्पना. आता या ठिकाणी जे काही अनुच्छेद किंवा कलम दिलेले आहे त्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे 25 ते 28, जे की धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासंदर्भाने आपल्याला माहित आहे. नंतर 23 ते 43, 43चा काही संबंध येत नाही. 23 मध्ये जे काही शोषणाविरुद्धचा अधिकार जो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रदान करण्यात आले आहे त्यामध्ये दिलेला आहे. 36 ते 51 मध्ये जे काही DPSP किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे संदर्भात दिलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जे काही जे दिलेलं आहे त्याच्यात कलम 14 ते कलम 18 मध्ये काय दिलेलं आहे तर समानतेचे अधिकार, जे आपल्या या प्रश्नात विचारलेलं आहे की समानतेच्या संकल्पना कुठल्या अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे तर ते असणार आहे कलम 14 ते 18. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो समानतेच्या अधिकाराविषयी या ठिकाणी दिलेलं आहे. आता कलम 14 मध्ये काय दिलेलं आहे तर कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. ओके, सो थोडक्यात काय तर समानतेचे जे काही कायद्यासमोर सर्वांना समान अधिकार किंवा समान हक्क हे कलम 14 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारे कुठल्याही ठिकाणी अर्थात सार्वजनिक जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई किंवा प्रतिबंध केलेला आहे. कलम 15 मध्ये याविषयी तरतूद दिलेला आहे. नंतर आहे सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता, अर्थात सार्वजनिक दृष्ट्या जी काही शैक्षणिक संस्था आहे आणि रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कलम 16 मध्ये प्रदान केलेला आहे. तर अस्पृश्यता निर्मूलन किंवा त्या प्रथेवर बंदी संदर्भाने कलम 17 मध्ये अधिकार दिलेला आहे. लष्करी व शैक्षणिक जी काही उपाधी आहेत किंवा पदवी आहेत ते वगळता इतर जे काही पदवी आहेत ते रद्द करण्याचा जो तरतूद आहे ते कलम 18 मध्ये दिलेला आहे. ओके, थोडक्यात काय तर प्रतिष्ठा आणि संधीच्या समानते संदर्भाने कुठल्या कलमामध्ये दिलेलं आहे तर कलम 14 ते 18 मध्ये प्रदान केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? यसो मुख्य परीक्षा STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. अ विधान दिलेलं आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता टिकवणे व संरक्षित करणे. ब दिलेला आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रौढ मताधिकाराचा वापर करणे. क आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे. सो कुठलं विधान या ठिकाणी मूलभूत कर्तव्य म्हणून आपण विचारात घेणार नाही किंवा कन्सिडर करणार नाही? अ आणि ब, फक्त ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क. ओके, आता भारतीय राज्यघटनेच्या कलम, ओके, थोडक्यात काय तर सर्वात आधी जी काही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. ओके, सो घटना दुरुस्ती 1976. सो या घटना दुरुस्ती कायद्याने
राज्यघटनेमध्ये 10 प्रकारचे ओके फंडामेंटल ड्युटीज ओके सो मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. आणि या संदर्भाने जी काही शिफारस करणारी जी समिती होती ती कुठली समिती होती, तर शिफारसीसाठी जी काही समिती स्थापन केलेली होती ती एकंदरीतच स्वर्ण सिंग समिती ओके. स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेलं आहे. आणि सुरुवातीला 1976 मध्ये किती कर्तव्य ऍड करण्यात आलेलं होतं, तर 10 फंडामेंटल ड्युटीज किंवा 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेले होते. मात्र 86व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार ओके सो 86व्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलेलं आहे, तर एका नवीन मूलभूत कर्तव्याची भर करण्यात आलेली, ज्यामध्ये जे काही शिक्षणाविषयीचा जो काही अधिकार आहे त्यानुसार आता 86वी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो 2002 ही जी काही 86वी घटनादुरुस्ती झालेली आहे त्यानुसार माता पित्याने आपल्या मुलाला किंवा आपल्या पालकाला 6 ते 14 वर्ष वयोगटा संदर्भाने जे काही आहे ते त्या वयोगटामध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीची जी काही मूलभूत कर्तव्य आहे ते या 86व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहे. आता जे काही 76व्या घटनादुरुस्ती कायदा यानुसार आपल्याला काय दिसून येतं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये नवीन भाग 4 ओके सो 4 हे नवीन भाग तयार करण्यात आले ओके. सो यानुसार जी काही तरतूद आहे ते मूलभूत कर्तव्यासंदर्भाने तरतूद करण्यात आलेले आहे. आणि यासाठी कलम 51 ओके सो कलम 51 मध्ये या मूलभूत कर्तव्याची तरतूद केलेला आहे ओके. अशा पद्धतीने या मूलभूत कर्तव्याचा जो काही समावेश आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे ओके. आता जे काही 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये कुठल्या मूलभूत कर्तव्याचा समावेश होतो आहे, तर संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा आदर करणे. दुसरा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही आपले जे वीर सैनिक शहीद झालेले होते आणि अशा लढ्यातील जे काही उदात्त आदर्शांची जोपासना करणे. त्यानंतर आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्राणी मात्रांप्रती दयाभाव बाळगणे. त्यानंतर चौथा आहे देशाचे संरक्षण करणे. आणि देश जेव्हा संकटाच्या वेळेस किंवा देशामध्ये जेव्हा संकट ओढवलेलं असेल सो अशा वेळेस देशात जेव्हा आवाहन केले जाईल तर त्यावेळेस देशाची सेवा करण्यासाठी तत्पर राहणे. त्यानंतर आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता अबाधित राखणे ओके. आपल्या विधानामध्ये किंवा आपल्या प्रश्नाच्या विधानामध्ये दिलेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य म्हणजे मूलभूत कर्तव्य म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो ओके. त्यानंतर आहे धर्म असेल, भाषा असेल, प्रांत असेल यांच्या आधारावर कुठल्याही पद्धतीने भेदभाव न करता समाजामध्ये किंवा देशामध्ये एकोपा राखणे. महिलांचा अपमान करणाऱ्या जे काही प्रथा आहे किंवा रूढी आहेत त्यांचा त्याग करणे. त्यानंतर आहे देशाच्या संस्कृतीचे अर्थात देशाचे जे काही संमिश्र संस्कृती आहे त्या संमिश्र संस्कृतीची जी काही वैभवशाली वारसा आहे त्या वैभवशाली वारसाचे मूल्याचे जतन करणे हे या मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट केलेले आहे. आणि आपल्या विधानामध्ये ते देखील विचारण्यात आलेलं आहे. याच्या देखील आपण मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करतो आहोत ओके. त्यानंतर सार्वजनिक मालमत्ताचे संरक्षण करणे ओके. सो हे देखील आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेले आहे ओके. आंदोलनं वगैरे झाले की आपण सार्वजनिक जी काही मालमत्ता आहेत याचे आपण रक्षण करत असतो ओके, दगड वगैरे घेऊन. सो ते आहे. त्यानंतर आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद, सुधारणावाद यांचा विकास करणे. त्यानंतर आहे राष्ट्राच्या विकासासाठी वैयक्तिक व सामुदायिक कार्यक्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि जी काही 11व्या मूलभूत कर्तव्यामध्ये जे 86व्या घटनादुरुस्ती 2002 नुसार ऍड करण्यात आले त्याच्यात काय दिलेलं आहे, तर माता पित्याने आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला अर्थात मुलाला शिकविण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेला आहे ओके. आता आपण आपल्या प्रश्नाकडे आलं तर काय दिसून येतो, तर अविधान जे दिलेलं आहे ते या ठिकाणी मूलभूत कर्तव्यामध्ये आपण कर्तव्य म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. त्यानंतर क दिलेलं आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे हे देखील मूलभूत कर्तव्य असणार आहे. मात्र ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी ज्यामध्ये दिलेलं आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रौढ मताधिकाराचा वापर करणे हे मूलभूत कर्तव्य असणार आहे का, तर नक्कीच नाही. सो ब जे पर्याय आहे या ठिकाणी मूलभूत कर्तव्य नाही. आणि आपल्याला तेच विचारलेलं होतं की कुठला मूलभूत कर्तव्य नाही, तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे
घटना दुरुस्ती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. भारतीय घटनेतील किंवा भारतीय राज्यघटनेतील 61वी घटना दुरुस्ती बाबत योग्य विधान ओळखा. ESO मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. विधान दिलेलं आहे मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे करणे. ब आहे निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवणे. त्यानंतर क आहे निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे. आणि ड दिलेला आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करणे. सो कुठलं विधान या ठिकाणी 61व्या घटना दुरुस्ती कायद्याने योग्य ठरणार आहे. आता भारतीय राज्यघटनेच्या किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये 61व्या घटना दुरुस्ती कायद्याने ज्याला संविधान दुरुस्ती किंवा संविधान दुरुस्ती कायदा 1988 म्हटलं गेलेलं आहे. यानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये जे काही मतदान करण्याची जी काही वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादेमध्ये पूर्वी 21 वर्ष होती तर त्या 21 वर्षावरून 18 वर्ष निश्चित केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी केवळ या तरतुदीचा समावेश आहे. सो या ठिकाणी जर आपण विधानात आलं तर जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. आता ब स्टेटमेंट दिलेलं आहे की निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवणे. आता निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो सोल जे काही आहे ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर, अर्थात काय तर ज्या पद्धतीने जे केंद्रातील जे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे तर केंद्रातील जे काही पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार जे काही राष्ट्रपती आपला जो काही अधिकार आहे ते अधिकार व कर्तव्य पार पाडत असतात. आणि समजा राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या बाबतीत राष्ट्रपतीला वाटलं की राष्ट्रीय निवडणूक आयोगामध्ये इतर निवडणूक आयुक्तांची संख्या बदलणे आवश्यक आहे किंवा संख्येत वाढ करणे अपेक्षित आहे किंवा कमी करणे. सो हे जी काही सोल रिस्पॉन्सिबिलिटी असते ती भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींवर सोपवलेली आहे, ना की ते पार्लिमेंटवर. अर्थात काय तर आपण घटना दुरुस्ती कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची संख्या बदलण्यासंदर्भाने आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं नाही. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो पार्लमेंट ज्या पद्धतीने कायदा करेल त्या पद्धतीने किंवा त्या कायद्यानुसार आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवत असतो. मात्र निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत जो काही संख्या निश्चित करण्याचा अधिकार आहे तो राष्ट्रपतीलाच प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, राष्ट्रपतीला इन द सेन्स ते केंद्रावर जो काही सरकार आहे त्या सरकारनुसार त्या निवडणूक आयोगामध्ये आयुक्तांची बदल होत असतो. ओके, संख्येमध्ये निश्चित बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो ब स्टेटमेंट आपण जर एलिमिनेट केलं तर ब स्टेटमेंट या ठिकाणी आहे. या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील ब आहे, त्यामुळे हे देखील पर्याय आपण बाद करू शकतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, सो हे देखील पर्याय या ठिकाणी बाद होणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक आयोगासंदर्भाने 61व्या घटना दुरुस्ती बाबत या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? अशा पद्धतीने वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, सो अनुच्छेद 78 मध्ये ओके सो काय दिलेलं आहे, कुठली तरतूद दिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेला आहे मंत्र्यांमधील खातेवाटप पंतप्रधान ठरवितात. जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. भारत सरकारच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा पंतप्रधानांच्या द्वारे घेतल्या जातात. आणि या ठिकाणी दिलेलं आहे पंतप्रधानांचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी घेतलेले निर्णय कळवले. सो अनुच्छेद 78 नुसार कुठली तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जे मंत्र्यांमधील खाते वाटप संदर्भाने जे दिलेलं आहे ते एकंदरीतच कलम 75 मध्ये ही तरतूद केलेली आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके, सो राष्ट्रपती इतर मंत्र्यांची देखील नेमणूक करत असतात आणि यासाठी पंतप्रधानांचा सल्ल्यानुसार राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नेमणूक करत असतात. ओके, राष्ट्रपतीच्या मर्जीने जे काही मंत्री असतील ते पदावर राहतात. ओके, एकंदरीतच पंतप्रधानांचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, हे कलम 75 मध्ये नमूद केलेलं आहे. मंत्रिमंडळ लोकसभा गृहाला सामूहिकरित्या उत्तरदायी असतात. ओके, सो हे देखील ही तरतूद जी आहे की
जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतो, कलम 75 मध्ये दिलेला आहे. आता कलम 77 मध्ये काय दिलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेने भारत सरकारच्या कामकाजाशी संबंधित जे काही ध्येय धोरणे आहेत त्या संदर्भाने सर्व कार्यवाही किंवा अधिकार किंवा धोरण हे राष्ट्रपतींच्या नावाने केले जाईल किंवा राष्ट्रपतींच्या नावाने एकंदरीतच ते धोरण आपल्या राष्ट्रीय स्तरावर आणले जाईल अशा पद्धतीने कलम 77 मध्ये दिलेलं आहे. ओके. आता तिसरा पर्याय दिलेला आहे भारत सरकारच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या पंतप्रधानांच्या द्वारे घेतल्या जातात का? सो धोरणात्मक घोषणा जे आहेत ते पंतप्रधानांच्या द्वारे घेतल्या जातात का? तर नक्कीच आपण लाल किल्ल्यावर किंवा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला बघतो की विशेषतः 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान हे घोषणा ज्या आहेत देशाच्या येणाऱ्या काळासाठी जे काही ध्येय धोरणे ठरवलेली असेल तर त्याची घोषणा पंतप्रधान करत असतात. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे तर पंतप्रधानांचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या बाबतीत जे काही प्रशासकीय कारभार आहे त्या संदर्भाने घेतलेले निर्णय कळवणे. सो हे तरतूद बरोबर आहे का? तर कलम 78 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे पंतप्रधानांसाठी काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये केंद्रीय कामकाज आणि इतर कायदेविषयक जे काही प्रस्तावांच्या व्यवस्थापनासंदर्भात मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतलेला असेल. ओके. सो मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची जी काही माहिती आहे ती पंतप्रधानांच्या करवी राष्ट्रपतींना दिले जातो. ओके. सो हे कलम 78 मध्ये किंवा अनुच्छेद 78 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. सो या ठिकाणी अनुच्छेद 78 विषयी विचारलेलं होतं आणि अनुच्छेद 78 जो काही तरतूद आहे ते या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. सो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे फक्त राज्यसभेच्या विशेष अधिकाराबाबत पुढीलपैकी कोणता विधान योग्य आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. राष्ट्रपतींचा महाभियोग, अखिल भारतीय सेवांची निर्मिती, त्यानंतर आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांमधील अधिकार, वित्त विधेयक सादर करण्यासंबंधी अधिकार. ओके. सो फक्त आणि ज्याला एक्सक्लुझिव्ह पॉवर ऑफ राज्यसभा जे लोकसभेमध्ये देखील त्या एखाद्या तरतुदीविषयी विशेष अधिकार नसेल ते फक्त राज्यसभेला असेल अशा पद्धतीची कुठली तरतूद आपल्या संविधानामध्ये नमूद केलेला आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग, अखिल भारतीय सेवांची निर्मिती, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांमधील अधिकार, वित्त विधेयक सादर करण्यासंदर्भाचे संबंधीचे अधिकार. ओके. सो राष्ट्रपतींच्या महाभियोगासंदर्भात आपण बघतो आहोत की लोकसभा. ओके. सो लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्ही सभागृहांना समान प्रमाणामध्ये किंवा सेम जो काही पॉवर आहे किंवा समान अधिकार महाभियोग प्रक्रियेसंदर्भात आपल्याला दिसून येतो. ओके. सो राष्ट्रपतींना थोडक्यात त्यांना पदावरून दूर करण्यासाठी जो काही महाभियोगाचा प्रस्ताव आणला जातो ते दोन्ही सभागृहांमध्ये त्यासाठी समान अधिकार प्रदान करण्यात आलेला. ओके. त्यानंतर आहे अखिल भारतीय सेवांची निर्मिती करणे. सो भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 नुसार. ओके. सो लक्षात ठेवा कलम 312 मध्ये काय दिलेलं आहे तर 312 मध्ये अखिल भारतीय सेवांची निर्मिती संदर्भात जे काही अधिकार आहे त्या अधिकारामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की अखिल भारतीय सेवांची निर्मिती करताना त्यासाठी जो काही प्रस्ताव आहे तो सर्वात आधी राज्यसभेमध्ये मांडला जावा. राज्यसभेमध्ये का मांडला जावा तर अखिल भारतीय जी काही सेवा आहे ते एकंदरीत संपूर्ण भारतामध्ये त्या सेवांचा जो काही परिणाम आहे किंवा प्रभाव आहे ते पडत असतो. ओके. सो आपण अलीकडे बघतो आहोत की IAS IPS अधिकारी हे वेगवेगळ्या कॅडरमध्ये सिलेक्ट होताना किंवा त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या सेवा म्हणून कार्य करत असतात. ओके. सेवार्थ असतात. सो अशा वेळेस ते एका राज्याचा जो काही अधिकारी असेल तो दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका राज्याचा जो व्यक्ती असेल तो दुसऱ्या राज्यामध्ये या अखिल भारतीय सेवांद्वारे निवड होऊन त्या ठिकाणी कार्य करत असतो. सो अशा वेळेस त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो फेडरलिझमवर होण्याची शक्यता असते. ओके. सो जे काही संघराज्यवाद जो आहे त्यावर त्याचा इम्पॅक्ट पडत असतो आणि म्हणून राज्यांच्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय सेवांची जी निर्मिती आहे ती त्या संदर्भात जो काही अधिकार आहे तो जे काही राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे जे काही सभागृह आहे राज्यसभा त्याला प्रदान करण्यात आलेला आहे. ओके. सो हे जे काही एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे ते या सभागृहाला प्रदान करण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्यसभेमध्ये अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्यासंदर्भात जो काही प्रस्ताव आहे तो सर्वात आधी राज्यसभेमध्ये मांडला जातो आणि त्यावर विशेष बहुमत घेतला जातो आणि तो ठराव राज्यसभेकडून मंजूर होऊन जर राज्यसभेमध्ये
अखिल भारतीय सेवांचा जो काही ठराव आहे तो मंजूर झाला तर पुढे लोकसभेकडे पाठवला जातो आणि लोकसभेमध्ये ते साधारण किंवा साध्या बहुमताने मंजूर केले जातात आणि अशा वेळेस जर ते जे काही ठराव आहे किंवा विधेयक आहे ते मंजूर झाल्याच्या नंतर एकंदरीतच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनिशी त्या आपल्या जे काही भारतीय राज्यघटनेत अखिल भारतीय सेवांची जी निर्मिती आहे त्यानुसार नवीन अखिल भारतीय सेवा तयार झाली किंवा निर्मिती केली जाते. ओके, सो या ठिकाणी जो काही एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे तो राज्यसभेला प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, विदाऊट राज्यसभा किंवा राज्यसभेच्या प्रस्तावाशिवाय अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली जात नाही. सो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता उपराष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत दिलेलं आहे. सो उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत आपल्याला माहिती आहे राज्यसभा प्लस लोकसभा या दोन्हींना अधिकार असतात. ओके, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे राज्यसभेचे अधिकार त्यांना असणे अपेक्षित आहे. ओके, सो राज्यसभेचे जे काही सभागृहातील जे सदस्य आहेत ते त्यांचा समावेश या ठिकाणी आयदर ते इलेक्टेड असो किंवा नॉमिनेटेड असो. ओके, लोकसभेमध्ये देखील जे काही इलेक्टेड मेंबर आहेत किंवा नॉमिनेटेड जे मेंबर्स आहेत ते या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये अधिकार त्यांना मिळालेला असतो. ओके, आता या ठिकाणी वित्तीय विधेयकासंदर्भाने दिलेला आहे. सो वित्तीय विधेयकासंदर्भाने विशेष अधिकार कुणाला असतो एक्सक्लुझिव्ह. सो हे लोकसभेला असतो. का तर जे काही वित्तीय विधेयकासंदर्भाने किंवा वित्तीय विधेयक सादर करण्याचा जो काही पहिला ठराव कुठं मांडला जातो तर ते लोकसभेमध्ये मांडला जातो. ओके, त्यानंतर आहे लोकसभागृहाने तो जे काही वित्तीय विधेयक किंवा बजेट संदर्भाने जो काही विधेयक आहे तो मंजूर करून राज्यसभेकडे पाठवलेला असेल. सो जास्तीत जास्त राज्यसभेमध्ये किती वेळ राहू शकतो किंवा त्या प्रलंबित राहण्याचा जो कालावधी आहे तो केवळ 14 दिवस राज्यसभेमध्ये तो प्रलंबित राहू शकतो आणि अशा वेळेस राज्यसभेने एकतर ते मंजूर केलेलं आहे किंवा त्यामध्ये काही शिफारशी सुचवल्या किंवा सुचवल्या नाही तरी 14 दिवसानंतर लोकसभा जे काही वित्तीय विधेयक आहे तो राज्यसभेने मान्य केलेला आहे अशा पद्धतीने ते विधेयक कन्सिडर केला जातो आणि पुढे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जातो. त्यामुळे एक्सक्लुझिव्ह अधिकार जो आहे वित्तीय विधेयकासंदर्भाने ते लोकसभेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला राज्यसभेसंदर्भात विचारलं गेलेलं होतं. राज्यसभेसंदर्भात जो काही एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे तो त्यामध्ये अखिल भारतीय सेवांची निर्मिती ही एक एक्सक्लुझिव्ह अधिकार आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता राज्यसभेच्या संदर्भाने या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहेत ते दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे लोकसभेच्या जागांविषयी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या राज्यांमध्ये लोकसभेची एकच जागा आहे. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. मिझोराम, मेघालय, नागालँड, सिक्कीम, गोवा, दादरा नगर हवेली. सो कुठल्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकच जागा आहेत. ओके, आता नुकतंच जे काही लोकसभा इलेक्शन 2024 ची जी लोकसभा इलेक्शन आहे ती पार पडलेली आहे त्यामुळे लोकसभेच्या संदर्भाने लोकसभा निवडणुकांसंदर्भाने एकंदरीतच पार्लमेंट संदर्भाने जी काही इत्थंभूत माहिती आहे ती आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, येणाऱ्या काळामध्ये त्यावर 99.9% चान्सेस प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो लक्षात ठेवा लोकसभे संदर्भाने आपल्याला इत्थंभूत माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आता या ठिकाणी जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये एकच जागा मिळालेल्या आहेत किंवा लोकसभेची एकच जागा कुठल्या राज्यांमध्ये आहेत किंवा कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दमन दीव आणि दादरा नगर हवेली, त्यानंतर आहे लक्षद्वीप, पुडुचेरी, लडाख या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या केवळ एकच जागा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, आणि या ठिकाणी जे दिलेले आहे त्यामध्ये राज्यसभेच्या एकच जागा कुठल्या राज्यांमध्ये दिसून येतात त्या संदर्भाने दिलेलं आहे. सो राज्यसभेच्या एकच जागा असणारे राज्य कुठले आहेत तर अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये एकंदरीतच एकच राज्यसभेच्या जागा आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, सो या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकच जागा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला लोकसभेच्या बद्दल विचारलेलं आणि जर प्रश्न विचारला की कुठल्या राज्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या एकच जागा दिलेल्या आहे. ओके, दोन्हींचा जर प्रश्न विचारलेला असेल सो लक्षात ठेवा या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यामध्ये एकंदरीतच मिझोराम. ओके, सो मिझोराम लक्षात ठेवा, नागालँड. ओके, त्यानंतर पुडुचेरी, त्यानंतर आहे सिक्कीम. ओके, सो या राज्यांमध्ये मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्यानंतर आहे पुडुचेरी
या राज्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांना एक जागा प्रदान करण्यात आल्या आहे. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात आपल्याला काय विचारलेलं आहे की कुठल्या राज्यांमध्ये लोकसभेची एकच जागा आहे? मिझोराममध्ये आहे का? तर नक्कीच मिझोराममध्ये लोकसभेची एकच जागा दिसून येतो. मेघालयमध्ये आहे का? तर मेघालयमध्ये लोकसभेचे एकपेक्षा जास्त जागा आहेत. मात्र राज्यसभेच्या या मिझोराममध्ये मिझोराम किंवा मेघालयमध्ये राज्यसभेच्या एकच जागा दिसून येतात. ओके, त्यानंतर नागालँडमध्ये लोकसभेच्या एकच जागा आहे का? तर नक्कीच या ठिकाणी नागालँडमध्ये देखील लोकसभेच्या एकच जागा दिसून येतात. सिक्कीममध्ये देखील आपल्याला लोकसभेच्या एकच जागा दिसून येतात. त्यानंतर गोवामध्ये लोकसभेच्या जागा जे आहेत ते एकपेक्षा जास्त आहेत. ओके, सो एकपेक्षा जास्त लोकसभेच्या जागा आहेत. मात्र राज्यसभेच्या बाबतीत जर विचारलेलं असेल तर राज्यसभेच्या बाबतीत गोवामध्ये एकच जागा दिसून येतात. ओके, त्यानंतर आहे दादरा आणि नगर हवेली. सो दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी जे आता दादरा नगर हवेली आणि दमण दीव असं एकच झालेलं आहे. सो या केंद्रशासित प्रदेशामध्ये देखील लोकसभेचे एकच जागा आपल्याला दिसून येतोय. ओके, सो अ ब त्यानंतर आहे ड आणि फ या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे अ ब ड फ. सो पर्याय क्रमांक कुठल्या पर्यायामध्ये दिसून येतो? सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, अशा पद्धतीने लोकसभेच्या जागा संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, आता या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणास संसद सभासदांच्या मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? असा एकंदरीत प्रश्न आहे. महान्यायवादी, नियंत्रक व महालेखा परीक्षक, महासचिव की संसदीय कामकाज मंत्री. ओके, सो संसद सभासद जे असतात, सो संसद सभासदातील जे काही आयदर ते लोकसभा असो किंवा राज्यसभेतील सदस्य असो, तर कुठल्या व्यक्तीला संसद सभासदाचा मित्र, तत्वज्ञ किंवा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? ओके, सो ते असतात सरचिटणीस पद. ओके, सो भारत सरकारमध्ये जे काही कॅबिनेट दर्जाचे जे काही सचिव पद आहे ज्याला महासचिव पद म्हटलं गेलेलं आहे, सो पार्लमेंटच्या बाबतीत त्याला महासचिव म्हटलं गेलेलं आहे. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे महासचिव. ओके, सो महासचिव यांना संसद सभासदांच्या मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जातो. ओके, सो या ठिकाणी महासचिव पदाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ते कॅबिनेट दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असतात. ओके, लोकसभेमध्ये लोकसभेचे सरचिटणीस असतात, तर राज्यसभेमध्ये राज्यसभेचे सरचिटणीस असतात. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी काही पात्रता निकष ठरवलेला आहे त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो पर्याय दिलेला आहे उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असावा. त्यानंतर दुसरा आहे तो उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली करीत असावा. नंतर आहे त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे. आणि चौथा आहे राष्ट्रपतींच्या मते नावाजलेला अर्थात प्रतिष्ठित कायदेतज्ञ असावा. ओके, सो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी काही पात्रता आहे त्याच्यामध्ये कुठल्या पात्रता निकषचा विचार या ठिकाणी या खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठल्या पात्रता निकषचा विचार करण्यात आलेला नाही, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी न्यायाधीशांच्या पात्रतेविषयी दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे. कुठल्या पात्रता आहेत? तो भारताचा नागरिक असायला हवा. त्यानंतर आहे त्याने किंवा तो 5 वर्ष उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी असायला हवा. ओके, सलग उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून त्याने 5 वर्ष कार्य केलेलं असावं किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये त्याने वकिली केलेली असावी. ओके, सो 10 वर्षे उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी किंवा 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं असावं. आणि राष्ट्रपतींच्या मते प्रतिष्ठित कायदेतज्ञ असावा. ओके, सो राष्ट्रपतींच्या मते प्रतिष्ठित कायदेतज्ञ असणाऱ्या व्यक्तीची जी काही निवड आहे ती आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. ओके, आता राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी कुठल्याही किमान वयाची जी मर्यादा आहे किंवा अट आहे ती घातलेली नाही. ओके, सो किमान वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. आता आपल्या पर्यायात दिलेलं आहे उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असायला हवा का? तर नक्कीच उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असलेल्या व्यक्तीची एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली जाऊ शकते. उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असावं का? हे देखील पात्रतेच्या अटीमध्ये दिलेले आहे. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे. आताच आपण बघितलं की
कुठल्याही किमान वयाची जी काही अट आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबतीत दिलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे असणार आहे. ओके, एकंदरीत आपण याला निकष नाही किंवा आवश्यक नाही या निकषामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. आणि राष्ट्रपतींच्या मते नावाजलेला कायदेतज्ञ असावा हे देखील पात्रतेच्या अटीमध्ये नमूद केलेलं आहे. तो आपल्याला कोणत्या पात्रतेचा जो काही आवश्यक निकष नाही अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यामध्ये त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे, जी काही निकष आहे ती आवश्यक नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे विभागीय परिषदांसंदर्भाने जे काही झोनल काउन्सिल आहेत त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एक्साईज मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. विभागीय परिषदांबाबत खालील योग्य विधाने विचारात घ्या. व विभागीय परिषदा ही घटनात्मक संस्था आहे. त्यानंतर ब दिलेला आहे केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात का. क दिलेला आहे पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी कुठले विधान योग्य असणार आहे. अ आणि ब, फक्त ब, फक्त अ आणि क की फक्त क. आता विभागीय परिषदांसंदर्भाने या ठिकाणी हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला काय दिसून येतं तर विभागीय परिषदा अर्थात झोनल काउन्सिल वैधानिक संस्था आहेत. ओके, वैधानिक संस्था आणि संविधानिक संस्था किंवा घटनात्मक संस्था म्हणजे काय तर ज्या संस्थेविषयी भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष कलमाअंतर्गत तरतूद केलेली आहे तर त्याला आपण घटनात्मक संस्था म्हणत असतो. आणि ज्या संस्था संसदेच्या कायद्याने तयार केलेल्या असतात किंवा संसदेच्या कायद्याने स्थापन केलेल्या असतात तर त्यांना आपण वैधानिक संस्था म्हणत असतो. सो या ठिकाणी जी काही झोनल काउन्सिल्स आहेत किंवा विभागीय परिषद आहेत ते एकंदरीतच घटनात्मक संस्था नसून ते वैधानिक संस्था आहेत. ओके, आता आपल्या पर्यायात दिलेलं होते की विभागीय परिषद ही घटनात्मक संस्था आहेत. ओके, सो घटनात्मक संस्था आहेत का तर चुकीचा विधान आहे, ते वैधानिक संस्था आहेत. ओके, त्यानंतर आहे 1976 नॉट 1976 तर 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याने या झोनल काउन्सिलची जी काही तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार 5 प्रकारचे जे काही विभाग आहेत ते उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण असे 5 प्रकारचे जे काही झोनल काउन्सिल्स आहेत किंवा विभागीय परिषद आहेत ते विभागीय परिषदा स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, केंद्रीय गृहमंत्री 5 विभागीय परिषदांचे सामायिक अध्यक्ष असतात. ओके, सो झोनल काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात असा जर प्रश्न असेल तर केंद्रीय गृहमंत्री असतात. ओके, आणि प्रत्येक राज्याचे जे काही मुख्यमंत्री असतात ते आवर्तनाने म्हणजे आळीपाळीने प्रत्येक वर्षी या विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. ओके, एका वेळी एका वर्षासाठी जी काही कालावधी आहे ती निश्चित केली जाते. ओके, सो वेस्टर्न जो काही झोन आहे किंवा पश्चिम विभागातले जे काही झोनल काउन्सिल आहे त्यामध्ये यावर्षी जर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असेल तर पुढच्या वर्षी गुजरातचा किंवा जे काही गोवाचा उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. मात्र अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. ओके, सो या ठिकाणी ब जे स्टेटमेंट दिलेलं आहे की केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात का, सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. आता पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे स्टेटमेंट. सो या ठिकाणी जे काही विभागीय परिषद आहेत 5 विभागीय परिषदा आणि त्यानंतर 6वी जी काही विभागीय परिषद ज्याला ईशान्य परिषद म्हटलं गेलेलं आहे ते नंतर स्थापन केले गेलेलं आहे. ओके, सो उत्तर विभागीय परिषदेचे जे काही मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी दिसून येतं. दक्षिण विभागीय परिषदेचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. मध्य विभागीय परिषदेची जी काही मुख्यालय आहे ते एकंदरीतच युपी मधील अलाहाबाद किंवा प्रयागराज. नंतर आहे पूर्व विभागीय परिषदेची जी काही मुख्यालय आहे ते कोलकाता आणि पश्चिम विभागीय परिषदेचे जे काही मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता प्रश्नात आपल्याला काय दिलेलं होतं की पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय कुठे आहे तर या ठिकाणी प्रश्नात किंवा विधानात दिलेलं होतं अहमदाबाद येथे. मात्र क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे कारण पश्चिम विभागीय परिषदेचे जे मुख्यालय आहे ते एकंदरीतच मुंबई या ठिकाणी आहे. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण योग्य विधान विचारलेलं आहे सो योग्य विधान कुठलं आहे तर विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहेत का तर नाही, वैधानिक संस्था. त्यामुळे अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात का तर नक्कीच बरोबर, ब स्टेटमेंट बरोबर आहे. आणि क स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की ब स्टेटमेंट बरोबर आहे. क स्टेटमेंट मध्ये काय आहे तर पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे का तर चुकीचं आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे.
त्यामुळे फक्त योग्य आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो पर्याय क्रमांक 2 फक्त या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित आयोग. ओके. त्या संदर्भाने जी काही घटनात्मक संस्था आहे त्यावर आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्य कोणती आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे. संसदेला अहवाल सादर करणे. दिलेला आहे सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. सो कुठला पर्याय या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जातींच्या आयोगासंदर्भाने त्यांची कार्य आहेत आपण या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही एका अर्थाने घटनात्मक संस्था आपल्याला दिसून येतो. का घटनात्मक संस्था आहे तर या आयोगाची किंवा या संस्थेची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 नुसार करण्यात आलेली आहे. त्यामुळे जी काही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे ते घटनात्मक संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी जे आयोगाचे कार्य दिलेले आहे ते त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी घटनात्मक आणि इतर कायदेशीर संरक्षणाची जी काही संबंधित बाबींची चौकशी करणे, देखरेख करणे आणि कार्यांचे मूल्यमापन करणे. ओके. नंतर आहे अनुसूचित जातींचे हक्क संरक्षणापासून वंचित राहण्यासंदर्भात जी काही विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. त्यानंतर आर्थिक व सामाजिक प्रक्रियेमध्ये अनुसूचित जातींच्या जी काही आर्थिक व सामाजिक प्रक्रियेच्या नियोजनात सहभागी करून घेणे, त्यांना सल्ला देणे, केंद्र आणि राज्यांतर्गत त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासंदर्भाने कार्य करावं लागतं. त्यानंतर आहे त्या सुरक्षा उपायांच्या कार्याचा अहवाल दरवर्षी व योग्य वाटेल अशा वेळी राष्ट्रपतींसमोर सादर करणे आणि राष्ट्रपती नंतर ते संसदेसमोर मांडत असतात. ओके. सो या ठिकाणी जे काही कार्य आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. सो या ठिकाणी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पॉलिटी अंतर्गत या ठिकाणी किंवा पॉलिटी अंतर्गत जी काही प्रश्नांची 15वी सिरीज होती. ओके. सो आतापर्यंत 150 प्रश्न 150 PYQs राज्यशास्त्र या विषयांतर्गत आपण अभ्यासलेला आहे. ओके. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 10 प्रश्न डिस्कस केलेले आहे. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.